मला राजकारणात इंटरेस्ट नाही असं गौतमी पाटील म्हणते। मी कधीच राजकारणात जाणार नाही असं देखील गौतमी पाटीलने स्पष्ट केलंय। निवडणुकीच्या रणधुमाळीवर गौतमी पाटीलने ही प्रतिक्रिया दिली। मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये, मी कधीच राजकारणात जाणार नाहीये। मी फक्त कला सादर करणार, डान्स करणार, ऍक्टिंग करणार, बस बाकी काही नाही। नाही 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 नका असले प्रश्न मला विचारत जाऊ। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती करण्यात आली आहे। राष्ट्रवादीला 51 तर शिवसेनेला देखील 51 जागा देण्याचं आता ठरलंय। नवी मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील महायुतीचं ठरणार आहे। 3 वेळा प्रस्ताव देऊनही शिवसेनेनं उत्तर दिलेलं नाहीये। आज संध्याकाळपर्यंत वाट पाहू, नाही तर स्वबळावर लढू अशी भूमिका माजी खासदार संजीव नाईक यांनी खरं तर स्पष्ट केलेली आहे। आपल्यासोबत माजी खासदार संजीव नाईक सर आहेत। सर, कसं चित्र असणार आहे? युतीसाठी प्रस्ताव कुठपर्यंत आला? युती होईल का आणि शक्यता आहे का? नमस्कार, लोकशाहीच्या सर्व दर्शकांना नमस्कार। या ठिकाणी युती व्हावी ही गोष्ट माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांनी आणि नाईक साहेबांनी मिळून ठरवलं की नोव्हेंबरमध्ये सुद्धा आपली युती व्हायला पाहिजे। आणि ह्या बाबतीमध्ये सकारात्मक राहून 3 फेऱ्या आमच्या झाल्या। परंतु मुळातच जी काही आकडा जो दिलेला आहे, मग ते आम्ही दिलेला आकडा असेल किंवा त्यांनी दिलेला आकडा असेल, याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे। आणि ती तफावत जिथपर्यंत जवळ येत नाही तिथपर्यंत मार्ग निघू शकत नाही। आम्ही सांगितलं की संध्याकाळपर्यंत जर नाही आलं तर शेवटी उद्याचा आणि परवाचा दिवस आहे, त्याच्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागेल। नाईलाजानं आम्हाला या ठिकाणी एकला चलो रे असा हा निर्णय घ्यावा लागेल आणि मग त्या ठिकाणी जे काय असेल तो पक्ष श्रेष्ठ निर्णय घेतील। भारतीय जनता पक्षाच्याकडे 850 इच्छुकांनी अर्ज भरले होते। जवळपास 444 उमेदवारांचा अर्ज हा अंतिम मान्यतेला पक्षाकडे गेला आणि त्याच्यातून 111 आम्हाला, जर एकटं लढलं तर 111 आम्हाला लढवायचे आहेत। त्या 111 मध्ये 14 गावाचे सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार तिथूनही इच्छुक आहेत। त्याच्यामुळे स्टार प्रचारक जर त्यांना वाटलं पाठवायचे असतील तर ते पाठवू शकतात। इकडे जर इथल्या उमेदवारांनी जर मागणी केली की बाबा आम्हाला अमुक पाहिजे तमुक पाहिजे, तर पक्ष त्या पद्धतीच्या लोकांची उपलब्धता नक्कीच करून देईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सहा, मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। मुंबई महापालिकेसाठी वंचित आणि काँग्रेसची युती पाहायला मिळते। वंचितच्या वाट्याला 62 जागा असल्याचं सिद्धार्थ मोकळे म्हणतात। आगामी काळात मुंबईचा महापौर बहुजनांचा असेल असा विश्वास देखील वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ मोकळेंनी बोलून दाखवलाय। सध्या आपल्यासोबत सिद्धार्थ मोकळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रवक्ते। सर, खूप सारं स्वागत। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस अशी ऐतिहासिक आघाडी झालेली आहे मुंबईसाठी सध्या तरी आहे। कसं पाहता या आघाडीकडे आणि येत्या काळामध्ये पालिका निवडणुका आहेत, कसं पाहता निवडणुका कशा प्रकारे तुम्ही लढणार आहात? अतिशय सकारात्मक जनभावना या आघाडीला घेऊन होती। या 2 पक्षांनी एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा होती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अतिशय सकारात्मक पावलं उचलले, त्याला सकारात्मक प्रतिसाद ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिला आणि आज ही आघाडी घडून आलेली आहे। आणि ज्या पद्धतीचं एक माहोल दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे या आघाडीमुळे, तो या निवडणुकीमध्ये चमत्कार घडवेल आणि मुंबईचा महापौर हा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या आघाडीचा असेल। आता कसं समाधान सगळ्याच पद्धतीचं म्हणजे संपूर्ण समाधानी आपण कधी होत नाही, कारण आम्ही ज्या 70 जागा मागितल्या त्यातल्या अनेक जागा या आम्हाला सोडाव्या लागलेल्या आहेत। आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली त्या जागांवर, पण कुठेतरी एका ठिकाणी येऊन आपल्याला समेटाला यावं लागतं आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम हा ठरवावा लागतो। त्या पद्धतीनं आम्ही दोन्ही पक्ष हे 62 जागांवरती आता एकमत केलेलं आहे आणि पुढच्या निवडणुकीसाठी आम्ही तयारी करत आहोत। महाराष्ट्रभरात सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं एक प्रचंड वातावरण तयार झालेलं आहे चांगलं। तुम्ही कॅमेरामन प्रतीकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।